नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, बरीच लोक आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळापासून भरपूर गोष्टी करतात, ज्याने नकारात्मक शक्ती आपल्या घराच्या बाहेर राहील. अनेक लोक घरापुढे किंवा दुकानापुढे कोहाळा बांधतात. आता बघा, या कोहाळ्याचा उपयोग यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी सुद्धा केला जातो. अशी मान्यता आहे की कोहाळा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये शोषून घेतो. आपल्या घराला, घरातील लोकांना कोणाची दृष्ट लागली असेल, नजर लागली असेल, किंवा एखादी बाधा झाली असेल, किंवा कोणी काहीतरी केलं असेल, तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता या कोहाळ्यामध्ये आहे. हा कोहाळा घरापुढे, दुकानापुढे किंवा ऑफिसपुढे देखील बांधला जातो. मात्र बघा, हा कोहाळा बांधण्याची सुद्धा एक पद्धत आहे, किंवा तो पूजा करून, विधिवत पूजा करून कसा बांधायचा हे जी सुद्धा एक पद्धत आहे. आणि जर त्या विधीचे पालन आपण केले नाही तर मात्र या कोहाळ्याचा कोणताही लाभ तुम्हाला होणार नाही. तर बघा, तुम्हाला कोहाळा खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कोहाळ्याला हे देठ इथं जे तुम्हाला दिसतं आहे ना, ते देठ असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही घरी कोहाळा आणा. तो आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा आणि आपल्या देवघरासमोर पाटावरती एखादं वस्त्र ठेवून त्यावर हा कोहाळा ठेवावा. त्याच्या एका बाजूने अष्टगंधाने आपल्याला ओम काढायचा आहे. तर तुम्ही जे तुमच्याकडे अष्टगंध असेल ते घ्या, त्याने तुम्ही ओम काढा. आणि दुसऱ्या बाजूला कुंकवाच्या मदतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. बघा, एका बाजूला अष्टगंधाने ओम आणि त्याच्याबरोबर अपोजिट बाजूला तुम्हाला कुंकवाने मात्र तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आता या दोन्हींच्या मध्ये जी साईडची बाजू असेल ना, आता बघा इथं ओम आणि इथं स्वस्तिक काढलं आहे, आणि तुम्हाला हे साईडची बाजू असेल इकडं किंवा त्या साईडला कुठंही, त्यानंतर तुम्हाला देठापासून, म्हणजे तुम्हाला असं खालून वरपर्यंत तुम्हाला काजळाच्या मदतीने एक काळी रेघ ओढायची आहे. त्यानंतर व्यवस्थित ही रेघ ओढून घ्या, इथं आता जशी मी ओढली आहे तशी. आणि त्यानंतर या कोहाळ्याची पूजा आपल्याला करायची आहे. तर पूजा म्हणजे कशी करायची आहे, तर आता बघा आपण इथं ठेवलेलंच आहे, तर त्याला छान वर देठाच्या इथं आपल्याला हळद आणि कुंकू असं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडं थोड्या अक्षता असतील त्या तुम्ही वाहायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला अगरबत्ती दाखवायची आहे कोहाळ्याला, आणि त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे आणि छान ओवाळून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला जे आपले जे देवदेवता असतात, किंवा आपले जी कुलदेवी आहे, कुलदेव आहे, स्वामी आहेत, त्यांना आपल्याला देवांना प्रार्थना करायची आहे की या कोहाळ्याच्या मदतीने आमच्या घराच्या किंवा आमच्या घरावर वाईट शक्तीपासून किंवा वाईट नजरेपासून किंवा दृष्ट लागण्यापासून आमच्या घराचं रक्षण व्हावं, म्हणून मी हा कोहाळा बांधत आहे किंवा ठेवत आहे. बघा, हा आता कोहाळा तुम्हाला घराच्या बाहेर बांधायचा आहे. एवढंच लक्षात ठेवा की घराच्या बाहेर बांधताना तो अशा जागी बांधा की तो लोकांना, तुम्ही म्हणजे तुमच्या घराच्या इथे आल्यानंतर तो लोकांना तो दिसला पाहिजे. बघा, आता बांधण्याची पद्धत सगळीकडं आहे, त्यामुळं कोणीही तुम्हाला काही म्हणणार नाही. एकच आहे की बघा, जसं आमच्या सोसायटीमध्ये आम्हाला बाहेर बांधण्याचा म्हणजे बाहेर बांधण्यासाठी आम्हाला अलाउड नाही, तर मी काय करते, माझा जो बरोबर दरवाजासमोर जो हॉल आहे, तर तिथंच मी वर मोठा कोहाळा ठेवला आहे, जेणेकरून कोणी घरात आत येईल ना तर पहिली दृष्टी त्या कोहाळ्यावर पडेल. सो तुम्ही नक्की हा तुम्हाला एका लाल कापडामध्ये घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला दरवाजाच्या बाहेर टांगायचा आहे. बघा, आता टांगताना लक्षात ठेवा की कोहाळा टांगल्यानंतर अगदी एका आठवड्याने सुद्धा कोहाळा खराब होतो. अशा वेळी अजिबात आपल्याला घाबरून जायचं नाही आहे. तुम्हाला असं वाटायला नको की बापरे, हा काय अशुभ किंवा अशुभ शकून झालेला आहे का, अजिबात नाही. उलटं ते चांगलं आहे, कारण नकारात्मक ऊर्जा, नजर किंवा बाधा आहे ती सामावून घेण्याची शक्ती या कोहाळामध्ये असते. त्यातून पाणी गळायला लागलं तर तो कोहाळा तुम्हाला पाण्यामध्ये
म्हणजे प्रवाहित करायचा आहे किंवा तो तुमच्या डस्टबिनमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही परत नवीन कोहाळा जेव्हा घरात आणणार आहात तेव्हा हा जो खराब झालेला आहे तो टाकून द्यायचा आहे. आणि तुम्हाला जेव्हा नवीन आणायचा आहे तर तुम्ही शनिवारीच तो आणून तो ठेवायचा आहे. शनिवार असेल, अमावस्या असेल तर हा कोहाळा तुम्ही तेव्हाच आणून परत हीच पूजा करून परत तुम्ही तो ठेवायचा आहे. बघा, सारखं कोहाळा बाद व्हायला लागला ना तर घाबरून जाऊ नका. जेवढी काही नकारात्मक किंवा वाईट शक्ती असेल ना ती एकदा तुमचे 4, 5, 6 जेवढे बाद व्हायचे तेवढे बाद होऊन दे. ते सगळं झाल्यानंतर ना एक वेळ असा येईल की 4-4 महिने, 5-5 महिने कोहाळा तुमचा तसाचा तसा राहील आणि तेव्हा हळूहळू हळूहळू पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरी राहील आणि ते फरक तुम्हाला दिसून येईल. त्यामुळं अजिबात घाबरून जाऊ नका आणि कोहाळा नक्की बांधा. आता बघा, कोहाळा आपल्याला दर अमावस्या किंवा दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या किंवा जेव्हा बाद झाल्यानंतर शनिवारी तेव्हाच बदलायचा आहे. आता सोमवती अमावस्या आहे, तुमचा पूर्वीचा कोहाळा जर चांगला असेल तरीही तो आपल्याला उद्या कोहाळा बदलायचा आहे. तर अशी विधिवत पूजा करा, कोहाळा नक्की बांधा आणि मग तुम्ही कसा फरक पडतो ते बघा. इवन शत्रू जरी घरी आला ना आणि त्याच्या मनात काही वाईट असेल तर हा कोहाळा बाद होतो. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.